विद्यार्थी मित्र हो, आजच्या या BA सेकंड इयरच्या 4थ्या सेमिस्टरसाठी इंट्रोडक्शन टू डेमोक्रेसी कन्सेप्ट अँड व्हॅल्यूज या पेपरच्या संदर्भामध्ये आपण माहिती बघत होतो. या लोकशाहीची पुसरशी आपण ओळख करून घेत असताना लोकशाहीची व्याख्या, लोकशाहीची संकल्पना यांची माहिती आपण बघितलेली आहे. तसेच लोकशाही दिन भारतामध्ये का साजरा केला जातो या लोकशाही दिनाचं महत्त्व देखील आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. लोकशाहीचे प्रकार आणि लोकशाहीच्या विरोधी जे काही चळवळी किंवा विरोधी विचारधारा आहे यांचा देखील आपण समाचार त्या ठिकाणी मागच्या तासिकेमध्ये घेतलेला आहे. तर आजच्या या तासिकेमध्ये आज आपण लोकशाहीचे जे काही वैशिष्ट्य किंवा स्वरूप आहे या वैशिष्ट्यांची चर्चा या ठिकाणी करणार आहोत. आजच्या काळामध्ये प्रत्यक्ष लोकशाही संपुष्टात येऊन अप्रत्यक्ष लोकशाही आज जगामध्ये जवळपास सर्वच देशामध्ये लोकप्रतिनिधी शासन स्वरूप त्या ठिकाणी आपल्याला लोकशाहीचं दिसून येतं. मग लोकप्रातिनिधिक शासन लोकशाहीचं समजून घेत असताना की सर्वप्रथम लोकशाहीमध्ये आपण बघितलं की अब्राहम लिंकनच्या व्याख्याप्रमाणे लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोकांचे शासन म्हणजे लोकशाही, प्रत्यक्ष लोकशाहीची व्याख्या. परंतु त्या व्याख्यामध्ये थोडी सुधारणा करून आजच्या काळामध्ये आपल्याला असं म्हणता येईल लोकांनी आपल्या लोकप्रतिनिधीमार्फत चालविलेले शासन म्हणजेच लोकशाही होय. म्हणजे त्या लोकशाहीमध्ये हे लोकांचं शासन हे अंतर्भूत असतं. ती लोकशाही प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो, त्या शासन व्यवस्थेचा संपूर्ण कारभार हा संपूर्ण त्या जनतेच्या हातामध्ये कारभार त्या ठिकाणी असतो. आजच्या अत्याधुनिक काळामध्ये 21व्या आणि 21व्या शतकामध्ये आज राष्ट्रराज्य या संकल्पनेचा विकास झालेला आहे. जगातील 70% देशांची शासन प्रकार हा लोकशाही शासन प्रकार आहे. या लोकशाही शासन प्रकारामध्ये बहुसंख्य जनता निवडणुकीच्या माध्यमातून आपले लोकप्रतिनिधी निवडून आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात आणि आपल्याला पाहिजे ते सरकारची स्थापना त्या ठिकाणी करत असतात आणि राष्ट्राचा विकास त्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतो. म्हणजेच काय की लोकांचं सार्वभौमत्व अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. निवडणुकीमध्ये असंख्य पक्ष, राजकीय पक्ष उभे असतात, त्यांचे असंख्य उमेदवार असतात. कोणत्या उमेदवाराला, कोणत्या राजकीय पक्षाला आपण निवडून द्यायचा आहे हा प्रत्येक व्यक्तीचा स्वविवेकाधीन अधिकार असतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दबाव, दडपण त्या ठिकाणी आणल्या जात नाही. प्रत्येक भारताच्या नागरिकाने आपली सद्सद्विवेक बुद्धी शाबूत ठेवून त्या ठिकाणी ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी त्या ठिकाणी व्हायचं असतं. अशा स्वरूपामध्ये मग लोकांचे शासन हे अत्यंत महत्त्वाची संकल्पना किंवा कन्सेप्ट आपल्याला लोकशाहीची पहिली पायरी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. कारण संपूर्ण जनता निवडणुकीच्या माध्यमातून त्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेली आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये लोकांचं सार्वभौमत्व निवडणुकीच्या माध्यमातून किंवा मतदानाच्या माध्यमातून अबाधित ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. आजच्या काळामध्ये आपण आपल्या भारतीय निवडणुकांवर जर लक्ष दिलं, लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, नुकत्याच आपल्याकडे महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत. यामध्ये जवळपास 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आपण येणाऱ्या 15 तारखेला झाल्या. काल त्याचे निकालही लागलेले आहेत. ह्या निकालानंतर जे काही उमेदवार आहेत त्याला कोणत्या ना कोणत्या व्यक्तीने मत त्या ठिकाणी नोंदवलेलं असतं. एखाद्या व्यक्तीला जर कोणते उमेदवार त्या ठिकाणी आवडत नसेल तर त्या ठिकाणी नोटा हा एक त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी ठेवला गेलेला आपल्याला दिसून येतो. बऱ्याच नागरिकांनी प्रत्येक वार्डामध्ये नोटा देखील लावलेल्या आहेत किंवा याबाकी कोणालाही आपल्याला मत द्यायचं नाही किंवा अधिकार नाही. अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी नोटा वापरून देखील लोक त्या ठिकाणी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येतात. परंतु लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी, लोकशाहीच्या सर्वांगीण विकासासाठी मतदानाचा जो टक्का आहे तो 100% त्या ठिकाणी नेला गेला पाहिजे. परंतु बहुतांशी आपल्या जी की महानगरे किंवा शहरं आहे या ठिकाणी सुशिक्षित किंवा शिकलेल्या लोकांचा भरणा त्या ठिकाणी शहरी वर्गामध्ये दिसून येतो. परंतु आपल्या भारताचं आपल्याला
दुर्दैव या ठिकाणी दिसून येते की ज्या शहरीकरणाच्या भागामध्ये मतदानाची टक्केवारी ही ग्रामीण भागापेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. ह्या आपल्या लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी ही चांगली गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. परंतु लोकांचं सार्वभौमत्व आपल्याला अबाधित ठेवायचं म्हणून आपण भारताने त्या मतदानावरती कोणत्याही प्रकारची सक्ती त्या ठिकाणी केली गेलेली नाही. आज जगातील अनेक राष्ट्रांची जर लोकशाही आपण बघितली तर अनेक राष्ट्रांमध्ये मतदानाची सक्ती नागरिकावरती केलेली असते. परंतु या ठिकाणी थोडासा बदल करून किंवा जे काही शासकीय योजना असतील त्या जो मतदार करेल त्याच्याशीच त्या बांधील असल्या पाहिजे. जो मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणार नाही अशा व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे शासकीय लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही अशी तरी तरतूद त्या ठिकाणी आपल्या केंद्र राज्य सरकारनं त्या ठिकाणी करणं गरजेचे आहे. तरच हा मताचा टक्का वाढेल. मताचा टक्का वाढल्यामुळे काय होईल, अपेक्षित असा बदल त्या ठिकाणी आपल्याला घडून येईल. खऱ्या अर्थानं या लोकशाहीला एक वलय प्राप्त त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच काय की लोकांचं सार्वभौमत्व, लोकांचं राज्य, लोकांचे निर्णय या प्रक्रियेला लोकांचं शासन याला अतोनात महत्त्व या प्रक्रियेमध्ये झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. हे लोकांचं शासन किंवा लोकांचं सार्वभौमत्व हे एक लोकशाहीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला आढळून आल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर दुसरा आपल्याला जो लोकशाहीचं घटक किंवा स्वरूप जो आपल्याला बघायचं आहे वैशिष्ट्यामध्ये तो म्हणजे मूलभूत हक्कांचा आदर करणे. लोकशाही ही मुळातच मानवतावादी मूल्यावर भर देणारी विचारधारा आहे. मानवी मूल्य जी काही जगामध्ये चिरंतन स्वरूपाची प्राचीन काळापासून तर आजपर्यंत जी टिकून आहेत त्या लोकशाही मूल्यावर किंवा मानवतावादी मूल्यावर ही लोकशाही आधारलेली आहे. मग कोणते मानवतावादी मूल्य आहेत? मग यामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही जी काही मानवी मूल्य आहे या मूल्यावरतीच हा लोकशाहीचा ढाचा त्या ठिकाणी आढळलेला आपल्याला दिसून येतो. आणि या मूल्यांच्या आधारित व्यक्तींना मूलभूत अधिकार देखील मिळालेले आहेत. मूलभूत अधिकार म्हणजे का हा एक आपला सर्वपुढे येणारा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आपण 12वीला वर्गात असतानाच मूलभूत अधिकारांचा आपण त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. मूलभूत अधिकार म्हणजे असे अधिकार ज्या अधिकाराशिवाय व्यक्तीला किंवा समाजाला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास त्या ठिकाणी करता येणार नाही अशा स्वरूपाचे अधिकार. मग समतेचा अधिकार असेल, स्वातंत्र्याचा अधिकार असेल, शिक्षणाचा अधिकार असेल, शोषणाविरुद्ध बंड करण्याचा अधिकार असेल किंवा आपले अधिकार जर कोणा हनन झाला असेल त्या अधिकारामध्ये दाद मागण्याचा देखील भारतीय नागरिकांना अधिकार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3मध्ये कलम नंबर 12 तर 36पर्यंत नागरिकांच्या मूलभूत अधिकारामध्ये विस्तृत असं विवेचन भारतीय राज्यघटनेमध्ये केलेलं आहे. आणि मूलभूत हक्काचा आदर लोकशाहीमध्ये केला जात असतो. मग ती लोकशाही कोणत्याही देशाची होत नाही. त्या ठिकाणी मानवी मूल्य ही चिरंतन स्वरूपाची असतात. लोकांना त्या ठिकाणी लोकांचा हक्क जो काही संविधानाने किंवा त्या राष्ट्रराज्याने दिला असता त्या हक्कांचा आदर करण्याची भूमिका प्रत्येक राष्ट्र त्या ठिकाणी पार पाडत असते. मग भारताच्या संदर्भात जर विचार केला कलम नंबर 12मध्ये मूलभूत हक्क कशाला म्हणायचं, मूलभूत हक्क कशासाठी असतात याचं विवेचन त्या ठिकाणी दिसून येतं. तर 14 तर 18पर्यंत समतेचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. राजकीय समता, आर्थिक समता अशा समतेचे 4-5 प्रकार आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. राजकीय दृष्टिकोनातून विचार केला संपूर्ण भारताचे नागरिक समान आहेत. आर्थिक समता देखील निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शासन त्या ठिकाणी पार पाडत असतं. मग ज्या समाजामध्ये जे काही दुर्बल घटक आहेत त्या दुर्बल घटकांना सदन घटकापर्यंत किंवा विकसित करण्याची भूमिका राष्ट्रराज्य त्या ठिकाणी पार पाडत असतं. आपल्या कल्याणकारी भूमिकेच्या माध्यमातून गरिबांना अनेक प्रकारच्या विकासात्मक त्या ठिकाणी काम प्रत्येक शासन त्या ठिकाणी करत असतं. मग लहान शिक्षणापासून तर त्या व्यक्तींना रोजगार देण्याचं काम देखील त्या ठिकाणी शासन त्या ठिकाणी पार पाडत असतं. अशा स्वरूपामध्ये मग नागरिकांच्या मूलभूत हक्काचा आदर त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये केला जात असतो. 100 दिवसाला काम प्रत्येकाला मिळालं पाहिजे ही भारतीय महाराष्ट्र शासनाची गोष्ट आहे. जनधन योजना खाते असेल, पंतप्रधानांची फसल किसान योजना असेल, अशा अनेक योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी शहरी भागातील लोकांसाठी त्या ठिकाणी राबवत असतात. समाजातील जे काही दुर्बल घटक आहेत
त्या दुर्बल घटकांना मूळ प्रवाहामध्ये आणण्याची भूमिकासाठी देखील शासन दरबार पार पडत असतं आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून नागरिकांच्या मूलभूत हक्काचा एक प्रकारचा आदर भारतीय राज्यघटनेमध्ये केला जात असतो. नागरिकांचे अधिकार हिणून घेऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाची न्यायालयीन व्यवस्थेची देखील प्रक्रिया त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेने पार पाडलेल्या आहेत. न्यायालयाला संपूर्णपणे स्वातंत्र्य त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. लोकांना निष्पक्षपातीपणे न्याय मिळावा यासाठी भारतानं एक तिसरं मुसंडी म्हणून त्या ठिकाणी आपल्याला न्यायालयीन व्यवस्थेचा भर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. कायदेमंडळ, कार्यकारी, न्यायमंडळ ही शासन व्यवस्थेची अत्यंत महत्त्वाची 3 अंगे आहेत. कार्यकारी मंडळाला कायदेमंडळ हे कार्यकारी मंडळाला जबाबदार असते, परंतु न्यायमंडळाला दोन्ही त्या ठिकाणी जबाबदाऱ्या त्या ठिकाणी दिसून येत नाहीत. ज्ञानदान करणं हे अत्यंत पवित्र काम आहे. हे पवित्र काम अबाधित ठेवण्यासाठी हा महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. अशा स्वरूपामध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा आदर त्या ठिकाणी करू असतो. कदाचित नागरिकांचे मूलभूत अधिकार एखाद्या व्यक्तीकडून, समाजाकडून किंवा राज्याकडून जर हिरावून घेतले असेल तर नागरिकांच्या मूलभूत हक्काचं संरक्षण करण्याची जबाबदारी भारतीय संविधानानं न्यायालयावर टाकलेली आपल्याला दिसून येतं. म्हणून न्यायालय नागरिकांच्या मूलभूत हक्काची संरक्षण करण्यासाठी, जबाबदारी करण्यासाठी वेळोवेळी त्या ठिकाणी हस्तक्षेप राज्याच्या कारभारामध्ये करताना आपल्याला दिसून येत असतं. अशा स्वरूपामध्ये मूलभूत हक्काचा आदर त्या ठिकाणी निर्माण केलेला आपल्याला दिसून येतो. याशिवाय निष्पक्ष निवडणुका हा देखील एक महत्त्वाचा घटक आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. कारण जनता ही लोकप्रतिनिधींची निवड करत असताना त्यांची निवड ही निष्पक्षपातीपणे व्हावी, चांगले उमेदवार सत्तेमध्ये यावे आणि ते निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावेत म्हणून यासाठी जात, धर्म यासारख्या नकारात्मक घटकाला तिलांजली देऊन चांगला उमेदवार त्या ठिकाणी बघितला पाहिजे. यासाठी निवडणुकावर निष्पक्षपातीपणे झाल्या पाहिजेत असा आग्रह भारतीय राज्यघटनाकारांचा होता. आजही यासाठी निवडणूक आयोगाची स्थापना त्या ठिकाणी, भारताचा निवडणूक आयोग त्या ठिकाणी काय करत असतो की भारतातील सर्व निवडणुका राष्ट्रपतीपासून लोकसभा, विधानसभा असेल किंवा स्थानिक पातळीवरच्या जे काही निवडणुका होतात त्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला एक प्रकारचं वलय देण्याचं काम, वळण देण्याचं काम यासारखे त्या ठिकाणी निवडणूक आयोग त्या ठिकाणी पार पाडत असतो. प्रत्येक निवडणुकीकडे एक आदर्श अशी आचारण संहिता त्या ठिकाणी निवडणूक आयोग त्या ठिकाणी राबवत असतो. अनेक बदल त्या ठिकाणी आपल्या निवडणुकीमध्ये झालेले आहेत. एकेकाळी 1952ला घंट्या गाड्यामध्ये येणाऱ्या पेट्या आज मात्र काय आहे, अत्यंत महत्त्वाचं गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी वोटिंग मशीनद्वारे मतदान त्या ठिकाणी केल्या जात असतं. हा लोकशाहीचा बदल आज खूप मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतो. अशा स्वरूपामध्ये लोकशाहीची घटकांची किंवा स्वरूपाची वैशिष्ट्याची आपण चर्चा करणार आहोत. आजच्या या तासिकेमध्ये मला वाटतं लोकांचे शासन, मूलभूत हक्काचा आदर आणि निष्पक्षपाती होणाऱ्या या निवडणुका दर 5 वर्षांनी खुल्या वातावरणात झाला पाहिजे यासाठी निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. यानंतरची काही स्वरूप आणि वैशिष्ट्ये आहे यांची आपण नंतरच्या तासिकेमध्ये माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी आजच्या या तासिकेला आज या ठिकाणी पूर्णविराम देऊन सर्व विद्यार्थ्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय भारत.